एकनाथ शिंदेंपाठोपाठ गिरीश महाजन सुद्धा दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत। त्यामुळे आता दिल्लीमध्ये विधान परिषदेच्या जागांचा तिढा सुटणार का याकडे लक्ष लागलंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 7 जागांची मागणी केली आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या जागांबाबत दिल्लीत निर्णय होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहूया। या चर्चेचा जो शेवट आहे तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांच्या सोबत बैठक झाल्यानंतरच होणार आहे। स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी कोण कुठेही धावतो, पण आजपर्यंत शिंदेंना कुठे धावायची गरज नव्हती। मुंबईतच सगळं झालं असतं। ते तिथे काय चर्चा होते काय नाही ते शेवटी शिंदे साहेबांचा विषय आहे। ते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू। माझा विषय वेगळा आहे। उद्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा संबंधीचा विषय आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे। त्या संदर्भात आम्ही भेटायला जातो। महायुतीत विधान परिषदेच्या जागा वाटपावरून तिढा कायम आहे। शिंदेंची शिवसेना 7 जागांवर आग्रही आहे, तर तिकडे भाजप देखील सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाम आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत। ठाणे, संभाजीनगर, जालना, नाशिक या जागांचा तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून विधान परिषदेच्या जागा वाटपावर मार्ग काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या चर्चेचा जो शेवट आहे तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांच्या सोबत बैठक झाल्यानंतरच होणार आहे। म्हणून यावर आत्ताच्या घडीला कोणती चर्चा करणं योग्य नाही। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेलेत तर या चर्चेसाठी गेलेत अशी जी काही बातम्या चालू आहेत त्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही। शिंदे साहेब ह्या विभागाच्या काही महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत। गेल्या आठवड्यात गेले होते आणि आताही गेले होते। विधान परिषदेची चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणं हे मला वाटतं मनाला पटणारं नाही आहे। ते शिंदेंचा वैयक्तिक प्रश्न आहे। स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी कोण कुठेही धावतो, पण आजपर्यंत शिंदेंना कुठे धावायची गरज नव्हती। मुंबईतच सगळं झालं असतं, परंतु आज त्यांना दिल्ली वारी करत असेल, त्यांच्या मनाला काय वाटत असेल ते त्यांनाच विचारत होतो। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याआधी एकनाथ शिंदेंनी दिल्लीमधील त्यांच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्याचीही माहिती आहे। तर दिल्लीत जो काही निर्णय होणार तो शिवसेना नेत्यांना मान्य राहणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं। मुख्यमंत्री शिंदे साहेब हे दिल्लीला होते। दिल्लीला आग्रह चाललेला आहे की 7 जागांचा ठाम आहे, मात्र त्यावर चर्चा अद्यापही व्यवस्थित झालेली नाही। आता तो त्यांचा विषय आहे। ते तिथे काय चर्चा होते काय नाही ते शेवटी शिंदे साहेबांचा विषय आहे। ते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू। एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ गिरीश महाजनही दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। त्यामुळे दिल्लीत जागा वाटपासंदर्भात चर्चा केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र वैयक्तिक कामासाठी दिल्लीत जात असल्याचं गिरीश महाजन म्हणाले। तर मी दिल्लीकडे निघालोय, आता काय करणार? पण मी तिकिटासाठी जात नाहीये। पण तिकडे शिंदे पण उपस्थित आहे। शिंदेंना आपण समजावणार जाणार का कुणाला? दिल्लीमध्ये? अच्छा, म्हणजे शिंदे साहेब गेले म्हणून मी जातोय तिकडे समजलं। चांगलं आहे तो। माझा विषय वेगळा आहे। उद्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा संबंधीचा विषय आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे। त्या संदर्भात आम्ही भेटायला जातो। राज्यात महायुती समन्वय समितीच्या बैठका पार पडल्या आहेत। या बैठकांमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली। 99% जागांवर एकमत झाल्याचीही माहिती आहे। मात्र काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे। त्यामुळे दिल्लीत विधान परिषदेच्या जागांचा प्रश्न मार्गी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।